मंडळी, पाऊस आला की मनात कितीतरी पावसाची गाणी दाटून येतात, हो ना. याच पावसात मस्त चिंब भिजावं, बाहेर फिरायला जावं असे कित्येकांचे प्लॅनही लगेच बनू लागतात. तर कधी याच पावसाने सुट्टी दिली तर मस्तपैकी घरातच चहाचा घोट आणि गरमागरम भजी किंवा वडापाववर ताव मारावं असं वाटतं. तर मग आज आपण अशीच एक मस्त रेसिपी म्हणजे बटाट्याची मस्त टम्म फुगलेली भजी कशी बनायची ते पाहणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी बटाट्याच्या चकल्या करून घेतलेल्या आहेत. हे पाहू शकता या पद्धतीने, खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड पण नाही, अशा पद्धतीने आपण चकल्या करून घ्यायच्या. शक्यतो आपल्याला बटाट्याची भजी करण्यासाठी थोडेसे मोठे बटाटे वापरायचे, म्हणजे आपली भजी पण अशी मस्त मोठी होतात. तर काप करून मी इथे मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. तर तोपर्यंत आपण त्याचं कोटिंग जे आहे पीठ ते तयार करून घेऊया. तिथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे मी पाववाटी कॉर्नफ्लॉवर घालणार आहे, जेणेकरून आपली भजी जी आहे ती छान अशी कुरकुरीत राहतील जास्त वेळ आणि मस्त कुरकुरीत पण होतील. आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे गरजेनुसार, थोडीशी हळद पावडर घालायची, नंतर थोडंसं जिरं घालायचं आहे. तर यामध्ये थोडंसं हिंग पण घालून घेऊयात आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं ओवा पण घालायचं आहे. हाताने कस करून भजी जे असतात बटाट्याची त्याच्यामध्ये ओवा जर घातलं तर भजी आपली छान लागतात एकदम चवीला. तर आता थोडंसं मी आलं आणि लसूण जे आहे ते थोडंसं पेस्ट करून घातलेले आहे यामध्ये, आणि कांद्याची पात घातलेली आहे यामध्ये बारीक चिरून, माझ्याकडे होती म्हणून थोडंसं वेगळं काहीतरी. तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. कांद्याची पात ऑप्शनल आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता पाणी न घालताच असंच मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी घालून त्यात चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं. तर अगोदर मिक्स करून घेऊयात. तर थोडं थोडं पाणी घालून चांगलं बॅटर तयार करून घेऊया. तर एकदम पाणी नाही घालायचं, जेणेकरून आपलं बॅटर जे आहे ते खूप जास्त पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं घालायचं. तर पिठामध्ये अजिबात गुठळ्या राहिल्या पाहिजे नाही, असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं. तर भरपूर अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे आपल्या मराठमोळ्या. नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडत असतील तर शेअर करायला मात्र विसरू नका. तर इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून यामध्ये बॅटर तयार करते. तर इथे आपलं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे, जेणेकरून आपली भजी जी आहे ते मस्त अशी टम्म फुगतील. तर करायच्या अगोदरच घालायचा. इथे मी चिमूटभर सोडा घातलेला आहे. तो थोडंसं पाणी घालून आपण ॲक्टिव्ह करायचा आणि नंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये एकाच दिशेने असं फिरवून घ्यायचा. तर आपल्याला भजी लगेचच करायला घ्यायची आहे, त्यामुळे तुम्ही 10-15 मिनटं बाजूला पण ठेवू शकता पीठ भिजण्यासाठी, नंतर सोडा घालून करू शकता. तर इथे मस्त बाहेर पाऊस होतं त्यामुळे राहतच नव्हतं, मस्त कधी पटकन भजी करू आणि कधी खाऊ असं होत होतं. तर यामध्ये पाहू शकता या पद्धतीने डीप करायची आणि गरम तेलामध्ये मस्त तळून घ्यायचं. तर तेल नेहमी चांगलं कडक झालेलं असावं, जेणेकरून आपली भजी जी आहे ती कमी जर तेल तापलेलं असेल तर तेलकट होतात, त्यामुळे चांगलं तेल तापलेलं असेल तर तेलकट होत नाही आणि मस्त अशी शिजली पण जातात. तर या पद्धतीने असे आपण तळून घेऊयात सगळे. तर सोडा खूप जास्त प्रमाणात नाही घालायचा, कारण की त्याने पण कधी कधी भजी खूप जास्त तेलकट होतात आणि त्यामुळे खाऊस वाटत नाहीत. तर दोन्ही साईडनी पण आपण छानपैकी तळून घेतलेले आहे पाहू शकता, आणि दिसताच आपल्याला कळत असेल की क्रिस्पी झालेली आहे आपली बटाटा भजी. या पद्धतीने सगळी तळून घेऊयात आपण. तर इथे आपण तळून घेतलेली आहे आणि किती छान अशी वडापाव आपला जसा दिसतो अगदी तशीच आपली टम्म फुगलेली दिसत आहेत पाहू शकता. त्यामुळे मोठेच बटाटे घ्यायचे, चकल्या मोठ्या होतात. आणि ते मस्त मिरची तळलेली आहे. मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्ही आता मस्त गरमागरम भजी सर्व करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि नक्कीच या पावसाळ्यामध्ये एन्जॉय करा अशी भजी बनवून. तर पुन्हा भेटूया आजच्या एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.